नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्ष 2023 मध्ये आंबिया बहार फळपीक विमा मंजुरीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। राज्यातील जवळपास 2 लाख शेतकरी यांना 814 कोटी रुपयाचा फळपीक विमा वाटप करण्यात येणार आहे। हा फळपीक विमा मंजूर झाल्याची अधिकृत माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही माहिती संपूर्णपणे पाहू शकता। मित्रांनो, 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून फळपीक विमा योजना वर्ष 2023 करता राज्याचा सरकारचा हिस्साचा दुसरा हप्ता म्हणून 344 कोटी रुपयाची रक्कम फळपीक विमा कंपन्यांना वितरित देखील करण्यात आलेली आहे। यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ॲग्रो या तीनही कंपन्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये ही फळपीक विमा योजना राबविल्या जात असते। यामध्ये शेतकरी यांच्या फळबागांना कमी जास्त तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, अवेळी होणारा पाऊस, गारपीट, मुसळधार पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी फळपीक विमा राज्यामध्ये राबविला जात असते। या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण पाहू शकता, वर्ष 2021-22 त्यानंतर वर्ष 2023 त्यानंतर वर्ष 2024 या तीनही वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्षी, स्ट्रॉबेरी, पपई या आंबिया बहारामधील 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये ही योजना राबविल्या जात असून जवळपास 2 लाख शेतकरी यांना आता या पीक विम्याचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना हा फळपीक विमा मिळणार आहे। यामध्ये 344 कोटी राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे हप्त्याचा, तो हिस्सा राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना जमा केलेला आहे। त्याच 344 कोटीच्या हिस्सा इतकाच हिस्सा जो काही केंद्र शासनाचा असेल तो हिस्सा देखील या फळपीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येईल। त्यानंतर शेतकरी मित्रांच्या खात्यावरती हा फळपीक विमा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जाईल। तर एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। मित्रांनो, उपयुक्त माहितीसह आपण या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।